म्हणाल की मॅडम हा व्हिडिओ तुम्ही पहिला आमच्यासाठी का नाही घेऊन आलात? कारण की झोपल्या झोपल्या आपल्या मांड्यांचा फॅट कमी होणार आहे, आपलं लटकलेलं पोट कमी होणार आहे. ठीक आहे, हे तर होणारच आहे, एक्सरसाइज करतोय, पण याच्या सोबत सोबत अजून काय होणार आहे माहितीये? म्हणजे फॅट कमी होणार आहे, पण ते लटकणार नाहीये, टोन दिसणार आहे, आपले पाय पण एकदम छान दिसणार आहेत फिट्ट, आणि आपलं पोट आहे ना नुसतंच कमी नाही होणार आहे, एकदम स्लिम दिसणार आहे. म्हणजे झोपल्या झोपल्या 5 एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवते. या 5 एक्सरसाइज करून खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. प्रत्येक एक्सरसाइज करताना मी तुम्हाला सांगेल की याच्यासोबत तुम्ही काय करायचं आहे. तर व्हिडिओ स्किप नका करू, लास्ट पर्यंत बघा आणि छान असा रिझल्ट घ्या. आणि हा झोपल्या झोपल्या करायचंय म्हटल्यावर तुम्ही रात्री झोपायला जाताना 10 मिनिटं तेव्हाच करा. काहीही कुठेही वेळ काढायची आवश्यकता नाहीये आणि काहीच नाही, सकाळी घाई गडबडी करायची गरज नाही. आता त्याच्यासाठी झोपायला चाललीये मी आता, आणि बेडवर, बाजेवर, खाटेवर, जिथे झोपताय खाली जमिनीवर तिथे तुम्ही या प्रॅक्टिस करा. आणि तुमच्या मांड्या एकमेकांना घासतात, त्रास होतो, इचिंग होते, इन्फेक्शन वाढत चाललेलं आहे, सगळ्यांपासून सुटकारा तुम्हाला भेटणार आहे आजच्या ह्या एक्सरसाइज करून. तर चला, कारण मी हा व्हिडिओ याच्यासाठी घेऊन आले. पहिले तुम्हाला सांगते की आता मी एक लॉंग व्हिडिओ टाकला होता, उभं राहून एक्सरसाइज दाखवले, तर छान रिस्पॉन्स भेटला होता त्याच्यावरती मला. तर म्हटलं का नाही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवा, हा तर अजून छान आहे आणि सोपा आहे आणि सर्वजण करू शकतात, कारण की ते टायमाचा काही बंधन नाही आणि कुठे उभं नाही राहायचं, झोपल्या झोपल्या करायचं म्हणून. तर आता पहिली एक्सरसाइज करण्यासाठी मला या पोझिशन मध्ये तर यावं लागेल, म्हणजेच झोपलेली आहे. आता पहिली एक्सरसाइज करण्यासाठी मी सरळ या पोझिशन मध्ये झोपली आणि इथे कमरेच्या खाली मी माझे हात ठेवलेले आहेत. ठीक आहे, तरी ते आपण हात ठेवलेले आहेत कमरेच्या खाली आणि पाय लांबून दिलेले आहेत. सरळ सरळ या पोझिशन मध्ये जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ही झाली आपली पहिली एक्सरसाइज. हिचे आपण फक्त 4 राऊंड, म्हणजे 40 चे 2 राऊंड घेतले. 20-20 चे जर घ्यायचे असतील तर मग 4 घ्या, आणि 40 चे घ्यायचे असतील तर 2 घ्या. आता ही एक्सरसाइज मी पहिले सांगितलं होतं, प्रत्येक एक्सरसाइजच्या वेळेस तुम्हाला टिप्स सांगेल. ही एक्सरसाइज करतोय तर याच्याने आपली बॉडी म्हणजे लोअर बॉडी छान दिसणार आहे, लटकणार नाहीये, डायजेशन आपलं मजबूत होतं या एक्सरसाइजने. आता याच्यासोबत तुम्ही तेलकट पदार्थ खाणं कमी करा, बंद करा असं म्हणत नाहीये, पण कमी करा, चांगला रिझल्ट येईल. दुसरी प्रॅक्टिस दाखवायची आहे आता. त्याच्यासाठी वापस या पोझिशन मध्ये आले, हात कमरेच्या खाली वापस ठेवले, आणि इथे कमरेच्या खाली हात याच्यासाठी ठेवायचे आहेत की आपल्या कमरेला कसलाही त्रास नाही झाला पाहिजे, है की नाही. झटका वगैरे असा बसला तर उगाचच एक्सरसाइज राहायच्या बाजूला आणि कमरेचं दुखणं येते वेगळं यायचं, म्हणून कमरेच्या खाली हात ठेवायला विसरायचं नाही सपोर्टसाठी. आता या पोझिशन मध्ये आली, इथे तुम्ही पाहिजे तर अपर बॉडी उचलू शकता किंवा तुम्ही अशी ठेवू शकता. इथे आपल्याला सरळ सरळ सायकलिंग करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता हाच राऊंड एक रिव्हर्स पण घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 2 एक्सरसाइज खूपच छान झालेले आहेत आणि रिझल्ट पण येणारच आहे तुम्हाला. 2-3 दिवसातच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे जर तुम्ही या प्रॅक्टिस करत असाल तर. आता याच्यासोबत तिसरी प्रॅक्टिस पण करूया. एका पायाला या पोझिशन मध्ये ठेवायचं, एका पायाला या पोझिशन मध्ये न्यायचं, किंवा तुम्ही असाही पाय ठेवू शकता. असा ठेवला सोपं जाणार, हा पाय गळून येणार नाही, पण या पायावरती चांगलं प्रेशर येणार. तुमच्या आवडीनुसार या पोझिशन मध्ये सर्कल बनवायचे. इथे 1 2 3
7 8 9 10. Reverse round. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हा पाय मी फोल्ड करून तुम्हाला ही एक्सरसाइज दाखवली ना, आता लांब करून देखील असं तुम्ही करू शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करा. या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Reverse round. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि रिलॅक्स. छान झालं आपला 3 प्रॅक्टिस. आता या एक्सरसाइज सोबत एक टिप्स आहे, ही पण फॉलो करायची आहे. लोअर बॉडी खूप जास्त असली ना आणि आपण अशा एक्सरसाइज सिंपल आहेत पण ह्या जर करायला घेतल्या ना तर खूप पेन होतो. आपण सोडून देतो. ते सोडून नाही द्यायचं, करत राहायचं. भले तुम्ही त्याचे मी 40चे राऊंड सांगितले, तुम्हाला जास्त पेन होतोय तर तुम्ही कमीत कमी 20चे तरी करा. आणि तरी तुमचा पेन जास्त वाढत चालेल, मिठाच्या पाण्यामध्ये तुम्ही गरम पाण्यामध्ये पाय ठेवा. तुमची बॉडी लोअर बॉडी एकदम हलकी होऊन जाणार. दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रॅक्टिस करायला खूप सोपं जाणार आणि उत्साह वाढणार. पेन तर होतोच कोणत्या एक्सरसाइज करायला घेतल्यावर, सवय नसेल तर. म्हणून सांगते, मिठाच्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये पाय ठेवा, बॉडी हलकी होऊन जाणार. आता आपण तिसरी प्रॅक्टिस करूया. त्यासाठी झोपल्या झोपल्यास या पोझिशन मध्ये यायचं. अंघोळ थोडंसं चेंज करायचं. एक हात पोटावरती ठेवून या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हिडिओ शेअर करा. तुमच्या कामाचं नसेल पण दुसऱ्या कोणाच्या कामाचं असेल त्यांना फायदा होऊ शकतो. कारण की माझ्या हे मांड्यांच्या एक्सरसाइज आहेत ना खूप चांगल्या चालतात, कारण की फायदा तसाच भेटतो. म्हणून सांगते, शेअर व्हिडिओ नक्कीच करा तुम्ही. दुसऱ्या साईडला देखील तुम्ही डायरेक्शन चेंज करू शकता. मी ह्या साईडला आलेली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. आता चौथी प्रॅक्टिस आपली खूप छान झाली. प्रत्येक प्रॅक्टिसमध्ये ना फक्त सायकलिंग केली त्याच्यामध्ये नाही, पण प्रत्येक प्रॅक्टिसमध्ये जर तुम्ही होल्ड केला ना, म्हणजे थांबलात ना त्याच आसनमध्ये तुम्ही पाय वरती नेलेला आहे आणि 90 डिग्रीवरती प्रत्येक एक्सरसाइजमध्ये होल्ड केला, तुमच्या पायावरती चांगलं प्रेशर येतं. ब्लड सर्क्युलेशन तुमचं रिव्हर्समध्ये येतं. त्याच्याने तुमचे पाय दुखणे, पायामध्ये मुंग्या येणे, आग होणे या गोष्टी होत नाही. कारण की तिथे ब्लड सर्क्युलेशन आपलं दिवसभर सुरळीत खाली चालू असतं. आणि जर आपण असे वरती होल्ड केले पायाचे तर आपलं ब्लड सर्क्युलेशन रिव्हर्समध्ये आल्यामुळे तिथे आपल्याला खूप जास्त आराम भेटतो. होल्ड करायचा. आता लास्ट आणि फायद्याची प्रॅक्टिस. याच्यानी तुम्हाला तुमचे पिरियड्स म्हणा किंवा तुमच्या इथे मांड्या एकमेकांना घासतात म्हणा, याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. या पोझिशन मध्ये यायचं. वापस हात कमरेच्या खाली ठेवायचे, पाय इथे जोडून घ्यायचे आणि या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता इथे 20 काउंट झाले. आता इथे कसा होल्ड करायचा, इथे या पोझिशन मध्ये होल्ड करायचा. मी तुम्हाला दाखवायला विसरले कसे होल्ड करायचे, तरी पण तुम्हाला सांगते. या पोझिशन मध्ये इथे प्रेस करायचं हाताने खाली पायाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता मी तुम्हाला सांगते. आपण पहिली एक्सरसाइज ही वाली केली ना, अप डाऊन वाली. तर आता इथे काउंट करून झाले, होल्ड मध्ये जायचं 1 2 3 4 5. दुसऱ्या पायाला 1 2 3 4 5. आता सायकलिंग केली होती तिथे काय होल्डची आवश्यकता नाही. आता सर्कल मोशन मध्ये आपण पाय नेले होते ना, त्या सर्कलला
या दोन्ही पायाला या पोझिशन मध्ये होल्ड करायचं. आपले पायाचे पंजे आपल्या अपर बॉडीकडे खेचायचे. जमत नाही तुम्हाला तुम्ही इथे पण पकडू शकता. आणि या पोझिशन मध्ये होल्ड. या पोझिशन मध्ये देखील वरती बघायचं आपल्या पायाच्या पंजाकडे आणि होल्ड. असं तुम्ही प्रत्येक एक्सरसाइज मध्ये होल्ड करू शकता. याच्याने चांगला रिझल्ट पण येतो आणि फायदा पण जास्त भेटतो. गरमी वाढत चाललेली आहे ना, तर हे प्रॉब्लेम खूप जास्त होतात मांड्यांचे. साडी विडी घालायला खूप त्रास होतो. आपल्याला आवडतं पण खूप मांड्यांचा त्रास वाढल्यामुळे नकोसं वाटतं. म्हणून या प्रॅक्टिस करा. रिझल्ट तुम्हाला 2-3 दिवसातच दिसतील. व्हिडिओ आवडला असेल तर आता लाईक करू शकता नाही का. आणि भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. माझे ऑनलाईन बॅचेस आहेत, तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त लेडीजसाठी आहेत आणि ती फी पण भरावी लागते. कारण की कॉल येतात की फी आहे का, तर हो, फी पे करावी लागते. भेटूया परत